पण आता पूर्वी सायकॅट्रिस्टकडे जाणं म्हणजे वेडच मानलं जायचं, पण आता मला असं वाटतं थोडा अवेअरनेस वाढतो आहे. म्हणजे मानसिक आजार हा ॲक्सेप्टेबल आहे का अजूनही? हे तुमच्याकडे ज्या केसेस येतात तुम्हाला काय वाटतं? हां, आता आपल्याला जे सीन बदलताना दिसते ते नक्कीच अवेअरनेस लोकांमध्ये बऱ्या प्रमाणात आलेलं आहे. म्हणजे मानसोपचार तज्ज्ञ एक 30-40 वर्षापूर्वी काय ज्यांना वेड लागलेले रस्त्यावर आहेत त्यांना डॉक्टराकडे घेऊन जा आणि ट्रीटमेंट करा. पण हल्ली आता माझ्या ओपीडीत जर तुम्ही बघितलात तर ज्यांना खरंच ठार वेड लागलेला आहे असा एखादा व्यक्ती असतो आणि बाकीचे 80-90% हे एन्झायटी, डिप्रेशन, ट्रोमा ह्या वेगवेगळ्या आजारांनी आलेले असतात. म्हणजे आताही बऱ्याच वेळेस आल्यानंतर बरेच मुलं किंवा एखाद्याला घेऊन आलं तर माझ्यासमोर बसतो, तो बसून मला सांगतो, ह्यांनी मला जबरदस्ती आणलं डॉक्टर. बरं मग काय, मला काय वेड लागलं आहे का? आणि मला माहिती नाही वेड लागलं. मग त्याला मी म्हणतो की हो अगदी तुझं म्हणणं बरोबर आहे रे, तुला वेड लागलेलं नाही, पण तू आता कमीत कमी अर्धा-पाऊण तास माझ्या क्लिनिकमध्ये वाट बघत होता, वेटिंगमध्ये होता, तुला किती वेड लागलेली मुलं किंवा माणसं इथे दिसली? तो म्हणतो नाही मला एकही तरी असं दिसलं नाही, म्हणजे सगळे माझ्यासारखीच आहेत. तर म्हणून ना आता प्रॅक्टिस जरी बघितलं तुम्ही तरी न्यूरोटिक डिसीजेस म्हणजे एन्झायटी, डिप्रेशन ह्यासारखे आजार हे खूप जास्त येतात. म्हणजे आमची 90-95 प्रॅक्टिस इज दिस. ओके, आता काय आहे की लोकांमध्ये अवेअरनेस आल्यामुळे ह्याची ट्रीटमेंट घ्यायला ते येतात. हल्ली तर अगदी यंग मुलं गुगलवर सर्च करून आय एम इन अ रिलेशनशिप ट्रोमा असं म्हणून ते आमच्याकडे येतात की मला ह्या रिलेशनशिपमुळे ट्रोमा झाला, मला काउन्सिलिंग करा किंवा मदत करा तुम्ही. एवढ्या लेवलला अवेअरनेस वाढलेला आहे. पण बऱ्याच वेळेस काय होतं की हे अवेअरनेस आलेलं ॲक्सेप्टन्समध्ये येईलच असं नाही. मग ॲक्सेप्टन्स म्हणजे काय? ॲक्सेप्टन्स म्हणजे त्याच्यावर मला ट्रीटमेंट घेऊन बरं होणं. मी येतोय, मी फक्त तुमच्याशी बोलेल, मग त्याच्यातूनच मला बरं वाटेल का? बऱ्याच वेळेस असं नसतं की दॅट पर्सन माईट नीड मेडिकेशन, थेरपीज, वेगवेगळी काउन्सिलिंग असं असतं. तर बऱ्याच लोकांना वाटतं नाही फक्त काउन्सिलिंग करा आणि त्यातून बरं करा. माइल्ड मॉडरेट ठिकाणी होऊ शकतं, पण सिव्हिरिटीला औषधाची गरजच असते, कारण त्याला आपण आजार म्हणतो. जेव्हाही आजार आला की तिकडं औषध आणि ट्रीटमेंट आलंच आणि ते बरेही होत नाहीत. असे बरेच लोक येतातही, पण मग ते चान्स घेतात. माझ्याकडे आल्यानंतर चान्स घेतात. मग त्यांना मीही सांगतो अगदी ओपन याच्याने की नाही आपण 2 महिने मग काउन्सिलिंग करून बघूया. मग इफ यू आर नॉट इम्प्रूव्ड देन यू टेक ट्रीटमेंट. मग ती ट्रीटमेंटची सुरुवात होते. म्हणजे ना अवेअरनेस आल्यानंतर ॲक्सेप्टन्स येईपर्यंतही वेळ लागतो आपल्याला आणि ती हळूहळू येते. म्हणून ना काय होतं बघा की ज्याप्रमाणे शारीरिक आजाराच्याबद्दल ॲक्सेप्टन्स आहे तो अजून नाही आहे, म्हणून अवेअरनेसपासून ॲक्सेप्टन्सपर्यंत अजून आपल्याला जायला बराच वेळ आहे. म्हणजे मला ताप आला की मी लगेच डॉक्टरकडे जाईल, डॉक्टर मला जी गोळी देतील ती मुकाट्याने घेईल मी आणि लगेच बरा होईल. दुसऱ्या दिवशी सांगेल की हा ताप बरा झाला. पण आता अवेअरनेसपासून ॲक्सेप्टन्स येईपर्यंत, ती गोळी घेईपर्यंत बराच प्रवास असतो आपला. पण आता तुम्ही मगाशी म्हणालात एन्झायटी, तर डिप्रेशन आणि एन्झायटी बरोबर असतं का? आणि एन्झायटी म्हणजे नक्की काय होतं? हो, 90% ऑफ डिप्रेस्ड पेशंट कॅन हॅव एन्झायटी. म्हणजे बघा एवढा पर्सेंटेज जास्त असतं. पण एन्झायटी म्हणजे हायपर होणं आणि डिप्रेशन म्हणजे लो वाटणं, तर ते कसं एकत्र कसं होतं? हां, अगदी हा मजेशीर प्रश्न आहे. त्याला आपण न्यूरोकेमिकली जर बघितलं तर न्यूरोकेमिकल दोघांची एकच आहेत. म्हणजे सेरोटोनिन, नॉरएपिनेफ्रिन हे एन्झायटी डिप्रेशनसाठी त्याच पद्धतीने रिस्पॉन्सिबल आहेत. फक्त त्यांची इंटेन्सिटी, सडन एन्झायटी, ओके, क्रोनिक डिप्रेशन, हे लक्षात घ्या. म्हणजे सततच्या तणावात, म्हणजे तणाव मला सुरुवात झाली की मला एन्झायटी होती, अरे बापरे हे काय झालं, मग मला झोप येत नाही, मग हृदयाची धडधड होणं, बेचैनी होणं आणि घाम सुटणं, सतत दडपण खाली वावरणं असं वाटणं, ओके, ही लक्षणं यायला लागतात. ही नॉरएपिनेफ्रिन आणि एपिनेफ्रिनमुळे म्हणजे सेरोटोनिनमुळेच होतात. ही नसलं तर कमी असल्यावर आणि ही समोर जशी जायला लागतात म्हणजे ह्यांचं प्रमाण कमी होऊन ते एन्झायटीची लक्षणं कमी होतात आणि मग आपण निगेटिव्हिटीकडे जातो. म्हणजे कमी बोलणं, गप्प राहणं, शांत राहणं, रेस्पॉन्ड न करणं, उदास वाटणं, ओके, ही त्याची लक्षणं आहेत. ही न्यूरोकेमिकली झाली. आता एन्झायटीमध्ये काय होतं की जरी मी डिप्रेस्ड आहे पण सडनली माझ्या हृदयाची धडधड होते,
माझ्या अंगाला घाम सुटतो, कोरड पडते, मला भीती वाटते, अरे बापरे आता काय होईल. ही एन्झायटीची लक्षणं आहेत. ओके. आता एन्झायटीची वेगवेगळे जे आजार असतात ते ह्या लक्षणाभोवतीच फिरतात. म्हणजे त्यात पॅनिक अटॅक आलं, जनरलाइज एन्झायटी डिसऑर्डर आलं, OCD आलं, हा थोडा अजून डिटेलमध्ये जाणारा एकत्र आहे. हां, हे एन्झायटीची आजार आहेत. फोबिया आला, OCD पण एन्झायटीचं एन्झायटीचं आजार आहे, एन्झायटीचा एक प्रकार आहे. अच्छा, हे सगळं एन्झायटीच्या अंडर येतं. एन्झायटीचे आजार आहेत. डिप्रेशन पण त्याच्या अंडर नाही, येतं. डिप्रेशन इज अ इलनेस, एन्झायटी डिसऑर्डर्स आर इलनेस, बोथ आर डिफरंट. बट डिप्रेस्ड पेशंट कॅन हॅव एन्झायटी, एन्झायटी पर्सन कॅन हॅव डिप्रेस्ड मूड. म्हणजे ते भावनांचे आजार असल्यामुळे कमी जास्त प्रमाणात एक दुसऱ्यात येऊ शकतात. प्रिडॉमिनंटली कोणता मूड आहे त्याच्यानुसार त्याचं डायग्नोसिस ठरतं. पण शेवटी हे न्यूरोकेमिकलच आहे. न्यूरोकेमिकलच इम्बॅलन्स आहे. पण ते का होतो इम्बॅलन्स? हो, आता जसं आपण स्ट्रेस डायथिसिस थेरी मगाशी थोड्या वेळापूर्वी बोललेली आहे, जेनेटिक प्रीलोडिंग, काही कारणं, त्याच्यामुळे हे न्यूरोकेमिकल इम्बॅलन्स होतं. आणि हे न्यूरोकेमिकल इम्बॅलन्स आपल्याला बऱ्याच टेस्ट करून प्रूव्ह झालेला आहे. स्ट्रेस डायथिसिस थेरी जी आपण म्हणतो ती वेगवेगळी टेस्ट करून, ज्याला आपल्याला डेक्सामेथॅझोन सपरेशन टेस्ट अशी जी असते ती करून आपण जेव्हा हॉर्मोन बघतोय त्याच्यात ती सप्रेस झालेली असते. म्हणजे याचा अर्थ की तुमचे हॉर्मोन्स हे व्यवस्थित काम करत नाही आहेत. म्हणजे पण ती पहिल्यापासूनच होत नसतात शरीरात? नाही, असतात, पण आता ती डिफिशियंट झालेली असतात. म्हणून एन्झायटी आणि डिप्रेशनची लक्षणं देतो. जी आपण औषधं देतो ती म्हणजे काय? ती म्हणजे ही हॉर्मोन्स वाढवणारी औषधं. पण म्हणजे जन्मतः ती नॉर्मल असतात, पण ती स्ट्रेसमुळे किंवा कुठल्याही परिस्थितीमुळे ती कमी होतात. म्हणून आपल्या भावनांत आणि विचारामध्ये फरक येतो. ही क्लिप शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. संपूर्ण एपिसोड बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि सर्व काही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.